ह्या सगळ्या बाबतीमध्ये वरिष्ठ लोक बोलतील, पण मलाही वाटतं की जर विलिनीकरणाचा विषय जर चर्चा चालू असतील होत असेल, तर राष्ट्रवादी जे अजितदादांच्या मागे जी उभा होती त्याच्यामधील एकही माणसाला माहिती नसावा, एकही एवढे आमदार लोक त्यांना माहिती नसावा, सत्तेत सहभागी असणारे इतर 2 पक्ष आहेत त्यांनाही माहिती नसावा आणि ह्यांनाच एकट्याला माहिती. आणि जे काही दाखवलं जातं कुठेतरी आमची बैठक झाली, कुठे व्हिडिओ दाखवला जातो. अशा बैठका तर रोज कुठल्याही कुठल्या होत असतात, कुटुंब सदस्यांच्या होत असतात. तर आम्ही पण ह्याच्यामध्ये कुठेही आज ज्या काही माणसांना तिन्ही पक्षाला माहित नाही, इतर राष्ट्रवादीच्या अजितदादांबरोबरचे जे लोक आहेत त्यांना कोणालाच माहित नाही, कोणत्या आमदाराला माहित नाही, कुठल्या लोकांना माहिती नाही, असं होऊ शकत नाही. हा घटना अजून घडली त्याला अजून 24 तास सुद्धा झाले नाही. म्हणजे काही अगदी तुम्हाला सांगतो एक 5-6 तास झाले असतील आणि त्यामुळे तिथं लगेचच कुठेतरी सुरू करायचं दादांचं असं म्हणणं होतं आणि विलिनीकरण करा. त्यामुळे अत्यंत चुकीचं आहे. घटनासमोर काय घडली? दादा त्या ठिकाणी अचानक अशी घटना घडलेली आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि 5-6 तासच झालेले आहेत आणि हे करणं अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ह्या लोकांना एवढं परिपक्व माणसं याच्यावरती लगेच ताबडतोब प्रतिक्रिया देतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि दादांची असं पाहिलं की इच्छा संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की दादांची 2004 मध्येच तीव्र इच्छा होती की त्यांना मुख्यमंत्री महाराष्ट्राचं केलं पाहिजे आणि त्याची समीकरणं त्याला सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले होते आणि एवढं क्लीन मेजॉरिटी असताना देखील कुठेतरी ते मुख्यमंत्रीपद हे दुसऱ्या पक्षाला देण्यात आलं आणि दादांना त्या पदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळं त्यावेळेसपासून एक शंकेचं वातावरण हे दादांच्या बाबतीमधलं निर्माण करायचा प्रयत्न त्यावेळेला काही मंडळींनी करण्यात आला होता. त्यामुळे असं आपण कुठल्याही प्रकारे म्हणू नये की अशा पद्धतीने काही झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.